एक्झाम सप्लाय म्हणजे काय तुमच्यामध्ये? पण अगोदर पण याच्यावरती बोललोय. तुम्हाला आता काय आठवतंय की सप्लाय जर एक्झाम आहे, एक सप्लाय असतो टॅक्सेबल, दुसरा असतो एक्झाम. एक्झाम म्हणजे काय? तुम्ही जर का ह्याच्यामध्ये सेक्शन 2 मध्ये डिफिनेशन वाचली तर एक्झाम सप्लायमध्ये काय काय येतं? तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे, जो करमुक्त केला आहे तो. एक्झाम सप्लाय मीन्स सप्लाय ऑफ एनी गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ विच अट्रॅक्ट नील रेट ऑफ टॅक्स. त्याचा टॅक्स नील आहे. म्हणजे कसं आहे, जसं 5% एक व्हॅल्यू आहे नोटिफिकेशनमध्ये, तिथे रेट नील असं दिलं असेल. एखादा स्टॉक एखादा तिकडे HSN कोड दिला आहे आणि त्याचा रेट दिला आहे नील, तर तो एकदम सप्लायमध्ये येईल. एक झालं, रेट नील आहे. दुसरं, और विच मे बी ओनली एक्झाम फ्रॉम टॅक्स अंडर सेक्शन 11. आणि सेक्शन 11 कुठल्या ॲक्टचा? CGST ॲक्टचा. और सेक्शन 6 ऑफ द इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट. त्याचा रेट नील आहे. दुसरा, CGST ॲक्टमधलं CGST ॲक्टमध्ये सेक्शन 11 आहे आणि IGST ॲक्टमध्ये सेक्शन 6 आहे. इथे गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे की गुड सर्व्हिसेस एक्झाम करण्याची. त्यातनं एक्झाम केलं. आणखीन आणि इन्क्लूड्स नॉन टॅक्सेबल सप्लाय. आणि नॉन टॅक्सेबल सप्लाय हे ज्याच्यावरती GSTच्या कायद्यामध्ये कर आकारणी होऊ शकत नाही. तिसरं काय दिलं? नॉन टॅक्सेबल सप्लाय. आता हा जर नॉन टॅक्सेबल सप्लाय दिला तर याच्यामध्ये पेट्रोलियम प्रॉडक्ट, वाईन हे याच्यामध्ये येईल. आता हा तिन्ही प्रकारच्या, माझं एखादं ट्रान्झॅक्शन आहे ज्यामध्ये मी बघितला की याचा टॅक्स रेट काय, ते एक्झाम केलेलं नाही आहे पण त्याचा रेट नील आहे, तर ते इन्क्लूड होईल एक्झाममध्ये. कारण काय दिलं इकडे की एक्झाम सप्लाय मीन्स सप्लाय ऑफ एनी गुड्स सर्व्हिसेस, याचा नील रेट ऑफ टॅक्स आहे, माहिती आहे एकदम सप्लाय. दुसरं, सेक्शन 11 CGST ॲक्ट, सेक्शन 6 IGST ॲक्ट मध्ये करमुक्त केलं आहे एखाद्या गुड सर्व्हिसेस. आणि नॉन टॅक्सेबल सप्लाय हे सगळं कुठे येईल? एक्झाम सप्लायमध्ये येईल. हे सगळं एक्झाम सप्लायमध्ये येईल. एक्झाम म्हणजे फक्त करमुक्त केलेलं नाही. एक्झाम सप्लाय म्हणजे ही पॉवर आहे गव्हर्नमेंटकडे. सेक्शन 11 मध्ये नोटिफिकेशन काढलं आणि सांगितलं हे गुड्स याच्यावरती आम्ही कर लावणार नाही, म्हणजे करमुक्त झाले. तेवढेच त्यामध्ये येत नाही. जेव्हा एक्झाम सप्लाय तुम्ही म्हणता आणि ज्यावेळेस एक्झाम सप्लाय आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तो आपल्याला दाखवायचा असतो 3.1 मध्ये. जर मी आउटवर्ड सप्लाय केला तर इथे बघा, अदर आउटवर्ड सप्लाईज या नील रेट पण आलेले आहे, एक्झाम पण आलेले आहे. जेव्हा इथे एक्झाम रेट म्हटलं तर सेक्शन 11 प्रमाणे किंवा सेक्शन 6 प्रमाणे करमुक्त केलेले. आणि नॉन GST आउटवर्ड सप्लाय इथे खाली घेतलेले. तुम्ही तुमच्या उत्सव अकाउंटमध्ये हे सगळं एक्झाम सप्लाय म्हटलं तर एकत्र विचारात घेत असाल, पण इकडे त्यांनी जर का वेगवेगळे दाखवायला सांगितले तर वेगवेगळे दाखवायला लागतात. आलं लक्षात? आणि जेव्हा GST 1 भरतो आपण, हे प्रिव्हियसलं झालं, GST 1 भरतो आणि इथे परचेस बघाल तुम्ही तर परचेसमध्ये इकडे एक्झाम हे नॉन GST वेगळं आहे. कंपोजिशन स्कीम एक्झाम नील रेटेड. परचेस केलं कोणाकडनं? व्हॅल्यू ऑफ एक्झाम नील रेटेड आणि नॉन GST इनवर्ड सप्लाय. इनवर्ड म्हटलं म्हणजे परचेस केलं आहे त्या व्हॅल्यू इकडे दाखवतो. म्हणजे एक्झाममध्ये तिन्ही येतं, पण तिन्ही येतं ते एक्झाम्प्ट आहे, पण 3 वेगवेगळे रिपोर्ट करायला लागत असतील
तर ते वेगवेगळे पोस्ट अकाउंटमध्ये मेंटेन करायला लागेल. तर GSL 1 काढला, त्याच्यामध्ये कुठे आहे एक्झाम सप्लाय, हे दिसतंय न्यू रिलेटेड सप्लाईज. याला क्लिक केलं, इथे बघा न्यू रिलेटेड वेगळं दाखवलंय, एक्झाम टेड वेगळं दाखवलंय, आणि इकडे नॉन GST सप्लाईज वेगळं दाखवलं. पण याच्या व्याख्येमध्ये तिन्ही मिळून एक्झाम सप्लाय. न्यू रिलेटेड, एक्झामटेड आणि नॉन GST सप्लाय. म्हणजे एक्झाम आपण सेक्शन 11चा विचार केला किंवा सेक्शन 6चा विचार केला तर ह्याच्यामध्ये पॉवर टू ग्रांट एक्झाम्पशन फ्रॉम टॅक्स आहे. म्हणजे एखाद्या ट्रान्झॅक्शन्स हे सप्लायच्या स्कोपमध्ये येत आहे. एखाद्या ट्रान्झॅक्शन हे सप्लायच्या डेफिनेशनमध्ये येत आहे, पण सप्लायच्या डेफिनेशनमध्ये नील रेट नॉन GST पण कव्हर होतात. आणि सेक्शन 11मध्ये जी पॉवर आहे CGST ॲक्टमध्ये आणि सेक्शन 6मध्ये IGST ॲक्टमध्ये जी पॉवर आहे याच्यामध्ये हे 3 सेक्शन आहे. त्यामध्ये हे 3 सेक्शन आहे. या 3 सेक्शनने काय होतं, गव्हर्नमेंटला एक पॉवर आहे की इट इज नेसेसरी. म्हणजे जसं आता वैद्यकीय सेवा आहे, डॉक्टरकडे एखादा व्यक्ती गेला, डॉक्टरनी त्याला चेक केलं आणि 500 रुपये फीज घेतली, तर ह्याच्यावरती GST ॲप्लिकेबल होईल की नाही. जर जी सप्लायची डेफिनेशन आहे त्याप्रमाणे हा सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येईल. मग गरजेचं आहे where the government is satisfied that it is necessary in public interest so to do, it may by notification exam generally एक काय exam generally किंवा either absolute exemption, आणि दुसरं काय असतं, एक कंडिशन द्यायची. नोटिफिकेशनमध्ये काय दिलं जातं, नोटिफिकेशनमध्ये एखादं ट्रान्झॅक्शन आहे तिकडे जर ती कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर एक्झाम्पशन असेल, किंवा मग एखाद्या ट्रान्झॅक्शन तुम्ही करताय त्यामध्ये कुठली अटी शर्तीनुसार असं काही नाही आहे, तुम्ही ते करताय तुम्हाला एक्झाम्पशन. Goods or services or both of any specified description from the whole, आता एक्झाम्पशन संपूर्ण असेल किंवा एनी पार्ट ऑफ द टॅक्स, टॅक्स 18% आहे तर 6% एक्झाम 12% टॅक्सेबल, किंवा 12% एक्झाम 6% टॅक्सेबल, किंवा 9% एक्झाम 50% एक्झाम्पशन असंही असू शकतं. विथ इफेक्ट फ्रॉम सच डेट ॲज मे बी स्पेसिफाईड इन सच नोटिफिकेशन. आता याप्रमाणे नोटिफिकेशन जेव्हा इथे याल काढाल बघाल, आता नोटिफिकेशन जे आलेले आहेत त्याची एवढी यादी आहे. आता पहिलं नोटिफिकेशन जे आलं ते जसं आपला कायदा ॲप्लिकेबल झाला 1 जुलै 2017 पासून, तर इथे आपण येऊन जर का याला हे रेट आहे, रेटमध्ये बघितलं
गुड्स एक्झाम्प्ट आहेत त्याची वेगळी यादी. कुठले गुड्स एक्झाम्प्ट आहे? आता याच्यामध्ये मी ते व्ह्यूला क्लिक कराल, व्ह्यूला क्लिक कराल, पुढे बघा एक वेगळा टॅब ओपन होईल, गुड्स प्लस. आता इतक्या नोटिफिकेशन आहेत, याच्यामध्ये कुठले गुड्स एक्झाम्प्ट आहेत? आता एक्झाम्पशन हे दिलं जाऊ शकतं, ते विड्रॉ पण केलं जाऊ शकतं. अगोदर काही गुड्स एक्झाम केले होते, नंतर बदलत्या परिस्थितीनुसार सरकारला वाटलं की हे एक्झाम्पशन आपण दिलेलं आहे हे चुकीचं आहे किंवा आत्ता याची गरज नाही आहे, ते गुड्स टॅक्सेबल करू शकतात. तुम्ही 5% करतील, 10% करतील, त्यांना जसं वाटेल तसं करतील. त्यामुळे एक्झाम्पशन एकदा दिल्यानंतर त्यामध्ये आणखीन गुड्स ॲड होणं किंवा त्यामध्ये असलेले गुड्स एक्झाम्पशन काढून घेणं, याकरता या वेगवेगळ्या नोटिफिकेशन्स काढलेले आहेत. हे झालं एक गुड्सचं नोटिफिकेशन वेगळं आहे. गुड्सचं नोटिफिकेशन 2/2017. पुढे बघा इकडे कन्सेशनल CGST रेट, पुढे रिव्हर्स चार्ज, पुढे आणखीन तुम्ही पुढे याल सर्व्हिस तुम्हाला दिसते 13वा आहे सर्व्हिसचं. मग सर्व्हिसमध्ये जर का मी व्ह्यू केलं तर यात पण बरीच एक्झाम्पशन आहे. बरेच यात नोटिफिकेशन्स आहेत. 12/2017 आहे ना इकडे एक्झाम्पशन 12लाच आहे ना इकडे 12/2017. रेट काय सर्व्हिसेसचा हे इथे आहे. खाली इकडे अनॅक्षर दिसतं एक, हे अनॅक्षर जे आहे याला क्लिक केलं annexure scheme of classification of services. 1 ते 98 हे जे आकडे आहेत HSN कोड साठी वापरलेले आहेत, ते जसे कस्टममध्ये कुठल्या गुड्सचा HSN कोड काय असेल हे दिलं आहे. जसं 99 तिथे रिझल्ट ठेवला होता त्यांनी, तो 99 त्यांनी वापरला आहे सर्व्हिसेससाठी. मग याच्यामध्ये सर्व्हिसेस 99 यात सेक्शन 5 दिलं आहे, यात पण 1 ते 4 वापरले गेलेले आहे. 5 पासून सुरू केलं कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस करतं, ऑल सर्व्हिसेस सेक्शन 9 चॅप्टर 9 चॅप्टर 1 ते 98 कशा करताय? गुड्स करताय. आणि इथे 99 बघा, जर 99 असा जर कोड आला समजायचं ही सर्व्हिस आहे आणि ह्याला सर्व्हिस अकाउंट कोड शॉर्टमध्ये SAC म्हणतात, सर्व्हिस अकाउंट कोड. तर हे सगळे सर्व्हिस अकाउंट कोड आहेत. तर हा जो HSN कोड आहे तोच तुम्हाला इकडे या नोटिफिकेशनमध्ये दिसेल 12/2017. इथे क्लिक केलं काय दिलं इकडे? इन एक्झरसाइज ऑफ पॉवर कन्फर्ड बाय सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 11. On being satisfied that it is necessary in the public interest so to do on the recommendation of the council, hereby exempt the intra-state supply of services of description. या 3 मध्ये काय डिस्क्रिप्शन आहे, इथे रेट दिला आहे, इथे कंडिशन दिले आहे ना इकडे याप्रमाणे. आणि चॅप्टर 99 दिलं आहे म्हणजे सर्व्हिसेससाठी. तुम्ही गुड्सचं काढाल, गुड्सचं कुठे नोटिफिकेशन तुम्ही काढाल तर तिकडे तुम्हाला दिसे. HSN कोड दिसतो. तसं इकडे सर्व्हिसेसमध्ये आलो,
ही असं हे क्लासिफिकेशन आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही बघाल तर त्या नोटिफिकेशनप्रमाणे हे पहिले नोटिफिकेशन जे आलं 12/2017, 28 जून 2017ला. त्यानंतर ही इतकी आणखी नोटिफिकेशन्स पुढे आलेली आहेत. पुढे कळलं? हे सर्व्हिस एक्झाम कुठल्या असतील हे सेक्शन 11मध्ये सबसेक्शन 1मध्ये पॉवर आहे गव्हर्नमेंटकडे, ते नोटिफिकेशन काढून त्याची यादी देतील. त्या यादीवर तुम्हाला कळेल कुठल्या सर्व्हिस एक्झाम आहे. आणि सर्व्हिस जनरली एक्झाम असतील, ॲब्सोल्यूट एक्झाम्शन असेल किंवा कंडिशनल एक्झाम्शन असेल. हे एक झालं. दुसरं असं आहे वेअर द गव्हर्नमेंट इज सॅटिस्फाईड दॅट इट इज नेसेसरी इन द पब्लिक इंटरेस्ट सो टू डू इट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल बाय स्पेशल ऑर्डर. स्पेशल ऑर्डर इन ईच केस एक काय म्हटलं बाय नोटिफिकेशन स्पेशल ऑर्डर अंडर सर्क्युमस्टन्सेस. एक विशिष्ट परिस्थितीमध्ये समजा एखादं ट्रस्टचं हॉस्पिटल आहे, बरेच हॉस्पिटल ट्रस्टचे असतात, तर त्यांनी असं सिटी स्कॅन वगैरे करतात ना, असं एखादं त्यांना मशीन घ्यायचं, त्याच्यावरती फार मोठा जी.एस.टी. भरायला लागतो. काही लाखामध्ये मशीनची किंमत असते. तर त्यांनी गव्हर्नमेंटकडे ॲप्लिकेशन दिलं की असं असं आम्ही ट्रस्ट चालवतो, आम्ही नॉमिनल फीजमध्ये हॉस्पिटल चालवतो आणि आमच्याकडे जे गरीब लोक येतात, म्हणजे आदिवासी असतील, आणखीन कुठल्या अशा लोक असतील त्यांचा आर्थिक स्तर एकदम कमी आहे, त्यांना आम्ही कन्सेशनली किंवा फ्री ऑफ चार्ज त्यांचं MRI CT स्कॅन हे आम्हाला करायचं किंवा आम्ही करू. तर आम्हाला तुम्ही काय करा, हा जो टॅक्स GST आहे तो एक्झाम करा. आलं लक्षात? तर हे स्पेशल ऑर्डर काढून हे कसं आहे, हे एक्झाम्शन सगळ्यांसाठी नाही आहे, हे स्पेशली ते सप्लाय करणार आहे. तर त्यांना त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही एक सेवा म्हणून हे करतो आहे, बिझनेस म्हणून करत नाही. आमचं हॉस्पिटल हे बिझनेस पर्पज नाही आहे. अंडर सर्क्युमस्टन्सेस ऑफ ॲन एक्सेप्शनल नेचर. म्हणजे इथे कसं आहे, काहीतरी अपवाद आहे, काहीतरी वेगळ्या प्रकारचं आहे, त्यामध्ये टू बी स्टेटेड इन सच ऑर्डर त्यात दिलं जाईल की जर तुम्ही बोलता आहात त्याप्रमाणे जर तुम्ही सप्लाय कराल किंवा लोकांना कन्सेशन द्याल तरच हे एक्झाम्शन लागू राहील. म्हणजे ज्या कारणाकरता तुम्ही हे आमच्याकडे एक्झाम्शन मागताय त्याप्रमाणे जर तुम्ही सप्लाय कराल तर हे एक्झाम्शन लागू राहील. अदरवाईज तुम्हाला ह्याचे एक्झाम्शन जिथे विड्रॉ होईल आणि तुम्हाला टॅक्समध्ये भरावं लागेल. समजलं ना? म्हणजे इतर हॉस्पिटलला कशी मशीन घेतली तर फार मोठा GST भरायला लागतो आणि ह्यांना तुम्ही का देताय? इतर लोक असं ऑब्जेक्शन घेऊ शकतात ना. मग त्यावेळेस गव्हर्नमेंट सांगतं की बघा तुम्ही पण असं कराल की स्पेसिफिक वर्गाला जे गरीब आहेत त्यांना तुम्ही फ्री ऑफ चार्ज टेस्टिंग करणार असाल, एक्झाम्शन आम्ही सगळ्यांना देऊ, ह्यांना दिलं तर एकाला दिलं सगळ्यांना द्यायला लागतं. मग त्या कंडिशनप्रमाणे आम्ही त्यांना एक्झाम दिलेलं आहे. आणि जर कोणी कंप्लेंट केली की बाबा हे आमच्याकडनं चार्जेस घेतात तर ते विड्रॉ करण्याचा अधिकार आम्ही त्यात राखून ठेवला आहे. जेव्हा असं म्हटलं की पब्लिक इंटरेस्ट म्हणजे समाजातला असा वर्ग आहे त्यांच्याकरता ह्याचा फायदा होऊ शकतो, मग अशा वेळेला हे एक्झाम्शन दिलं जातं. म्हणजे हा कर घेऊन गव्हर्नमेंटला काय करायचं आहे, एक व्यवस्था बनवायची आहे. मग काही गुड सर्व्हिस असे आहेत की तिकडे काय होईल, अशा कुठल्या वर्गावरती भार पडतो टॅक्सचा की ज्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा जो काय एकंदरीत बजेट आहे आर्थिक ते गडबड होऊ नये, त्यांना थोडा त्रास होऊ नये, त्यांना रिलीफ मिळावा म्हणून अशा प्रकारे करमुक्ती केली जाते. एक बाय नोटिफिकेशन आणि दुसरा बाय स्पेशल ऑर्डर. कळलं एवढं? उद्देश काय याचा, या सेक्शनचा किंवा करमुक्त करण्याचा उद्देश काय? जर का टॅक्स दिला जाऊ शकतो लोकांकडनं तर गव्हर्नमेंट घेणार आहे. पण काही अशा परिस्थितीमध्ये तो टॅक्स देणं हे जर एखाद्याला
एक त्याचे नॉर्मल खर्च असताना तो त्याच्यावरती अधिक भार पडत असेल तर तिकडे तो खर्च टॅक्स घेणं हे काही योग्य नाही. मग अशा वेळेला विचार करून आयदर जनरल किंवा मग कंडिशनल किंवा ॲब्सोल्यूट एक्झम्पशन दिलेलं असतं. इथे कसं केलं आहे की एक्सेप्शनल नेचर, एक विशिष्ट परिस्थितीमध्ये बाय ऑर्डर ते काय केलेलं आहे, एक्झम्पशन दिलं जाऊ शकतं. आणि त्यानंतर पुढे जाऊन द गव्हर्नमेंट मे इफ इट कन्सिडर्स नेसेसरी ऑर एक्सपिडियंट. आता इकडे 11(1) मध्ये 11(2) मध्ये इकडे ज्या एंट्री दिल्या असतील खाली एक एक्सप्लेनेशन असतं. त्या एक्सप्लेनेशन कुठेही आपण सेक्शनमध्ये वाचतो तिकडे एक्सप्लेनेशन जे असतं ना त्याने काय होतं, जे त्यांना सांगायचं आहे वरती त्याचा अर्थ जास्त क्लिअर होण्याकरता खाली काय असतं, एक्सप्लेनेशन असतं. तसं एक्झॅक्टली एक्झम्पशनमध्ये काय कंडिशन आहे, त्या एक्झम्पशनमध्ये ते जनरल आहे, कंडिशनल आहे, ॲब्सोल्यूट आहे, हे जर क्लिअर होत असेल किंवा ते कशासाठी आहे हे जर क्लिअर होत नसेल तर तसं एक्सप्लेनेशन ते नोटिफिकेशन काढल्यापासनं विदिन वन इयर ते इन्सर्ट करू शकतात. खाली एक्सप्लेनेशन फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन वेर अन एक्झम्पशन इन रिस्पेक्ट ऑफ एनी गुड्स और सर्विसेस और बोथ फ्रॉम द होल और पार्ट ऑफ द टॅक्स लेविड देअर ऑन हॅज बीन ग्रँटेड ॲब्सोल्युटली. हे काय दिलं इकडे, हे एक्सप्लेनेशन दिलं ना असं. अशी जी प्रत्येक एंट्री आहे त्या एंट्रीच्या खाली एक्सप्लेनेशन 1 वर्षामध्ये दिलं जाऊ शकतं. म्हणजे एखादी एक्झम्पशन एंट्री आहे ती ज्या नोटिफिकेशनमधनं आली आहे ते नोटिफिकेशन आल्यापासून 1 वर्षामध्ये एक्सप्लेनेशन अमेंडमेंट करून आणखी नोटिफिकेशन काढून त्यात ॲड करून दिलं जाऊ शकतं. आता इथे जरा काय म्हणायचं आहे एक्झम्पशन ह्या एक्सप्लेनेशनला, की जर एक्झम्पशन हे ॲब्सोल्यूट आहे म्हणजे कुठलीही कंडिशन नाही आहे, कुठल्या अटी शर्तीवर नाही आहे, द रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग सच गुड्स और सर्विसेस और बोथ शॅल नॉट कलेक्ट द टॅक्स इन एक्सेस ऑफ द इफेक्टिव्ह रेट. जर एक्झम्पशन फुल्ली आहे तर टॅक्स काही घ्यायचा नाही. नॉर्मल सप्लाय मी करतोय त्याचा रेट 18% आहे समजा, जरूर झाला. गव्हर्नमेंट सांगितलं की हे आता आम्ही टॅक्सवर सप्लाय हा आम्ही एक्झाम करतोय तर तुम्ही एकही पैसा टॅक्स घ्यायचा नाही. पण जर 50% एक्झाम केलं म्हणजे 9% टॅक्स होईल. तर इन एक्सेस ऑफ म्हणजे 9%हून जास्त टॅक्स घ्यायचा नाही. जर एक्झम्पशन ॲब्सोल्यूट आहे, ॲब्सोल्युटली एक्झाम, कंडिशनल नाही आहे. कंडिशनल कसं आहे, कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर एक्झम्पशन, अदरवाईज नाही. कळलं? म्हणजे जर वरती दिलं आहे की एक्झम्पशन जे आहे हे एक्झाम जनरली आहे किंवा आयदर ॲब्सोल्युटली और सब्जेक्ट टू सच कंडिशन आहे. जर कंडिशनल असेल तर एक्झम्पशन असू पण शकतं नसू पण शकतं. पण जर ॲब्सोल्यूट आहे, आता जर का एक्झम्पशन हे देण्याचा उद्देश काय होता, पण थोडं पुढे जाऊन सांगतो. हे देण्याचा उद्देश काय होता, इथे टॅक्सवर सप्लाय म्हटलं आहे बरोबर आहे, अदर दॅन झिरो रेटेड, डील रेटेड आणि एक्झाम्पटेड. मी काही गुड्स सप्लाय करतो किंवा सर्व्हिसेस सप्लाय करतो आणि त्यामध्ये एक्झम्पशन ॲब्सोल्यूट नाही आहे किंवा एक्झम्पशन आहे पण मला टॅक्स कलेक्ट करून काय फायदा आहे. इकडे दिलं आहे एक्सप्लेनेशनमध्ये की एक्झम्पशन जर ॲब्सोल्यूट असेल तर मग टॅक्स कलेक्ट करायचा नाही. इन एक्सेस ऑफ 18 आहे, 9% एक्झाम केला आहे तर 9%च कलेक्ट करा किंवा मग काहीच टॅक्स कलेक्ट नाही करायचं तर मग काहीच नाही कलेक्ट करायचं. आता जर इकडे मी टॅक्सवर सप्लाय करतो ना, टॅक्सवर सप्लाय करतो तर मला याचा इनवर्ट सप्लाय मी घेईन. त्या इनवर्ट सप्लायचा ITC मला संपूर्ण घेता येतो. बघा मी काय म्हणतो, महत्त्वाचा मुद्दा आहे. जर का मी एक्झाम सप्लाय करतच नाही, फक्त टॅक्सवर सप्लाय करतो तर इनवर्ट सप्लाय मी जो काय घेईन
तो इथे समजा आला ऑल अदर ITC मध्ये, तर हा ITC मला संपूर्ण घेता येईल. पण जर मी एक्झाम सप्लाय करत असेल, नोटिफाय केलं आहे, हा गुड्स एक्झाम्प्ट आहे आणि ॲब्सोल्यूट एक्झाम्प्ट आहे, तर त्याचा परिणाम असा होतो की मला इनवर्ट सप्लायमध्ये हे बघा इकडे ॲज पर रूल पुढे 42-43 हे 2 रूल असे आहेत की ज्यामध्ये असं दिलं आहे की तुम्ही एखादा इनवर्ट सप्लाय घेतला असेल. आता एक व्यक्ती दूध विकतो आणि आईस्क्रीम पण विकतो, तर जो फ्रीजर आहे त्यात तो आईस्क्रीम पण ठेवतो आणि दूध पण ठेवतो आणि रिपेअरिंग केला तो फ्रीजर आणि त्याला 1000 रुपये खर्च आला. याच्यावरती 18% GST असेल. नॉमिनल अमाऊंट आहे 180 रुपये, बरोबर आहे. या 180 रुपयाचा त्याला ITC अवेल करता येईल की नाही. जर फक्त आईस्क्रीम विकतोय तर 180 रुपयाचा ITC घेता येईल. पण जर दुधी त्यात ठेवत असेल तर मग काही ITCला रिव्हर्स करायला लागेल. रूल 42 काय म्हणतो की तुम्ही ITC रिव्हर्स करा. आता एखादा व्यक्ती बोलेल आम्ही त्या फ्रीजरमध्ये दूध ठेवतच नाही, आईस्क्रीमच ठेवतो, दूध आम्ही येतं आमच्याकडे क्रेटवर ठेवतो, विकलं जातं, संपलं. मी विचाराल की तुम्ही दूधही विकता आणि आईस्क्रीम पण विकता, मग तुम्ही सगळा ITC कसा घेता. अशी काहीतरी सर्व्हिस असेल की जी तुम्ही दोन्ही करता वापरताय. किंवा फ्रीजर हा कॅपिटल गुड्स आहे. जर कॅपिटल गुड्स असतो तर रूल 43 आहे. फ्रीजर जेव्हा त्यांनी परचेस केला असेल, समजा त्याची कॉस्ट 40,000 आहे, तर फार मोठा GST भरला असेल. तर तुम्ही सगळा ITC का घेतला, तुम्ही रिव्हर्स का नाही केलं. कारण तुम्ही त्या फ्रीजरमध्ये दूध पण ठेवता, दूध एक्झाम्प्ट आहे आणि आईस्क्रीम टॅक्सेबल आहे. तो बोलेल दूध आम्ही त्यात ठेवतच नाही. पण तो त्या बिझनेसचं असे काही चार्जेस असतील की ज्यात तो बोलू शकत नाही की आम्ही हे याच्याकरता वापरत नाही. जसं एक ऑडिट सर्व्हिस घेतली CA कडनं, इन्कम टॅक्स ऑडिट सर्व्हिस घेतली, ती बिझनेस करता घेतली ना. इंटरनेट सर्व्हिस घेतली, ही बिझनेस करता घेतली. तिकडे तुम्ही बोलू शकत नाही की बाबा इंटरनेट सर्व्हिस मी आईस्क्रीम करता घेतली आहे, ऑडिट मी फक्त आईस्क्रीमच्या बिझनेसचं केलं आहे, बिझनेसचं केलं आहे. मग त्या केसमध्ये अशी काही त्याच्याकडे बिलं असतील की ज्याच्यामध्ये काय अशी सर्व्हिस घेतली आहे, ती सर्व्हिस त्यांना रूल 42 प्रमाणे काही ITC रिव्हर्स आहे. म्हणजे वरती इकडे समजा 100 रुपये आले, त्या 100मधला यामध्ये फॉर्म्युला आहे, रूल 42ला फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्याप्रमाणे काय येतं की तुम्ही अमाऊंट काढा, 100 किती टॅक्सेबलचे आहेत आणि किती एक्झामचे आहेत. मग जर टॅक्सेबलचे 20 रुपये आले तर 100 20 रुपये एक्झाम होते. म्हणजे वरती इकडे जो ITC आला आहे, हा जर ITC खाली इकडे काय दिलं, रिव्हर्सला 20 लिहिलं, तर मग इथे खाली काय येतं A-B. ए काय, एमध्ये हे 5 प्रकारचे इनवर्ट सप्लाय आहेत. इम्पोर्ट ऑफ गुड्स, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस, रिव्हर्स चार्जमधला सप्लाय, IIT कडनं आलेलं आणि ऑल अदर ITC. या 5 प्रकारचा ITC येतो. हा कशामध्ये येतो, Aमध्ये ITC अवेलेबल. Bमध्ये काय म्हणतो, ITC रिव्हर्स. कारण काय, मी एकदम सप्लाय करतो आणि टॅक्सेबल सप्लाय करतो. रूल 42 प्रमाणे जर मी असा कुठला इनवर्ट सप्लाय घेतला आहे, समजा एखादा मॅन्युफॅक्चरर आहे, तो 2 प्रॉडक्ट बनवतो, एक P बनवतो, एक K बनवतो. Pसाठी इनपुट A लागत असेल, Kसाठी पण इनपुट A लागत असेल. P टॅक्सेबल आहे, K एक्झाम्प्ट आहे. मग त्याने P जर A परचेस केला, बघा मी काय म्हणतो, तर सर्व्हिस आहे. असं इथे काय आहे, एक प्रॉडक्ट P बनतं जे टॅक्सेबल आहे, दुसरं प्रॉडक्ट K बनतं हे एक्झाम्प्ट आहे. आता जर का A-B-C हे वापरले जात असतील Pसाठी, तर Aचा ITC घेता येईल, Bचा घेता येईल, Cचा घेता येईल. पण हा जो एक्झाम्प्ट आहे याच्यामध्ये पण A लागतो, याच्यामध्ये M लागतं, याच्यामध्ये N लागतं. तर ह्या A जो K करता वापरला आहे, M K करता वापरला आहे, N K करता वापरला, जो एक्झाम्प्ट आहे, तर ह्या A-M-Nचा ITC घेता येणार नाही. ओके. आता A दोन्हीकडे वापरला आहे ना. जर P करता A लागेल तर वेगळा मागवा, K करता वेगळा मागवा. पण जर एकत्रितपणे समजा मागवलं एकाच इनवॉइसमध्ये P करता आणि K करता,
गुड्स मागवले असतील तर मग प्रपोर्शनेट किती वापरला केला तेवढ्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट हा रिव्हर्स करायला लागेल. आणि सप्लायरला माहीत नाही, हे जरी वेगळं मागवलं हे वेगळं मागवलं, सप्लायरला माहीत नाही. सप्लायरचं काम काय, ए टॅक्सेबल आहे, हा ए टॅक्सेबल आहे, तो आपला इनवॉइस बनवेल, टॅक्स मागेल, जमा केलं गव्हर्नमेंटकडे, आणि ती सगळी इन्फॉर्मेशन 2B मध्ये येईल, 2A मध्ये येईल आणि इकडे ऑटो पॉप्युलेट होईल. तर एक्झाम्शन असेल आणि त्या एक्झाम सप्लाय करता का इनवर्ट सप्लाय मागवला असेल तर तेवढं ITC इकडे रिव्हर्स करायला लागतो. हा घेताच येत नाही ITC. आणि रूल 42ला काय, की अशी कुठली सर्व्हिस घेतली, असे कुठले गुड्स घेतले जे तुम्ही दोन्ही करता वापरताय तर प्रपोर्शनली तेवढं ITC रिव्हर्स करतो. त्यामुळे इकडे हे एक्सप्लेनेशन का दिलं, हे एक्सप्लेनेशन याकरता दिलं आहे की मला ITC पूर्ण घ्यायचं आहे, म्हणून मी काय करीन, टॅक्स कलेक्ट करीन, हा ITC पूर्ण घेईन. असं तुम्ही करू शकत नाही जर एक्झाम्शन हे ॲब्सोल्यूट आहे. काय दिलं इकडे, जर एक्झाम्शन हे ॲब्सोल्यूट असेल, हे दिलं इकडे, म्हणजे वर त्यांनी तरतूद सांगितली काय आणि खाली काय दिलं हे एक्सप्लेनेशन. यात काय म्हटलं की जर एक्झाम्शन प्रोव्हाइड केलं आहे होल किंवा पार्ट गुड सर्व्हिसेससाठी, होल किंवा पार्ट ऑफ द टॅक्स लिव्हिएबल देअर ऑन हॅज बीन ग्रँटेड ॲब्सोल्युटली. एक्झाम्शन कसं आहे, हे एक्झाम्शन ॲब्सोल्युटली आहे. तर 100% एक्झाम केलं आहे तर टॅक्स कलेक्ट करू शकत नाही. जर पार्टली एक्झाम केलं आहे तर जेवढा टॅक्सेबल आहे तेवढा टॅक्स कलेक्ट करतो इन एक्सेस ऑफ द इफेक्टिव्ह रेट त्या गुड सर्व्हिसेसचा कलेक्ट करता येणार नाही. मला कळलं ना, एक्सप्लेनेशनने काय आले, क्लिअरिटी आली ना कशा प्रकारे एक्झाम्शन वापरायचं आहे. तसंच हा सबसेक्शन 3 हा काय सांगतो की जर एखादी एंट्री आहे त्यात सांगितलं की तुमचं असं ट्रान्झॅक्शन आहे, हे एक्झाम्प्ट आहे, लक्षात घ्या, ते जर एक्झाम्प्ट आहे आणि जर त्याच्यामध्ये काय क्लिअरिटी नसेल तर हा सबसेक्शन 3 काय म्हणतो की अशी क्लॅरिफाय करण्याकरता असं एक्सप्लेनेशन गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढून 1 वर्षामध्ये ते एक्सप्लेनेशन देऊ शकतो. सेकंड 3 कळले, एक्सप्लेनेशन कळलं, त्याचा 3वीतला इफेक्ट कळला काय. आता याच्यामध्ये ज्या एक्झाम्शन एंट्रीज आहेत त्यामध्ये अशा प्रकारच्या काही एंट्रीज आहेत ज्यामध्ये तुम्ही बघाल एक्झाम्शन टू स्पेसिफाईड ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन स्पेसिफाय केलं आहे. जसं समटाईम्स एक्झाम्शन इज प्रोव्हाइडेड इन रिस्पेक्ट ऑफ स्पेसिफाईड ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन. याच्यामध्ये हे बघितलं जात नाही की सप्लायर कोण आहे आणि रिसिपियंट कोण आहे. कोणीही ती ॲक्टिव्हिटी करो, ते ट्रान्झॅक्शन कोणीही परफॉर्म करो, एक्झाम्शन मिळेल. जसं सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सफर ऑफ गोईंग कन्सर्न ॲज होल ऑर अ इंडिपेंडेंट पार्ट देअर ऑफ. म्हणजे एखाद्याने एखादा बिझनेस ट्रान्सफर केला, समजा एक व्यक्ती एक बिझनेस करतो, त्याचं 30-40 वर्ष बिझनेस केलं आणि त्याचा वय वाढलेलं आहे. त्याचा मुलगा म्हणतो तुमचा बिझनेस का मी करणार नाही, मी नोकरी करेन, किंवा त्याच्या मुलांनी त्याला जो इंटरेस्ट होता तो वेगळ्या फील्डमधला की वेगळा बिझनेस चालू केला, तो वडिलांचा बिझनेस करणार नाही. तो माणूस काय करेल, त्याचा बिझनेस दुसऱ्या कोणतरी विकेल आणि रिटायर्ड होईल. आणि समजा तो बिझनेस आहे त्यांनी 10 लाखाला विकला बिझनेस, 10 लाखाला बिझनेस विकला. समजा ते शॉप रेंट्स आहे, जर त्याला शॉप रेंट्स आहे, आतमध्ये काय फर्निचर आहे, त्या माणसाचं नाव आहे, त्याच नावाने दुसरा माणूस तो बिझनेस करेल. एखादं मेडिकल आहे ते एखाद्याला विकायचं आहे, की बाबा हे कोणी घेतोय का, घेणारा व्यक्ती बोलेल तुम्ही खूप वर्षी चालवत आहे, तुमचं नाव आहे, किती रुपये घ्या. फर्निचरची किंमत काय नाही, 10-15 हजार आहे, 20,000 आहे, 1 लाख आहे, पण नावाची किंमत आहे. त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला 10 लाखाचा बिझनेस विकतो. आलं लक्षात. बघा शॉपचं काय फार व्हॅल्यू असते, पण एखादी फॅक्टरी एखादा ब्रँड आहे मोठा तर त्याची खूप मोठी किंमत मिळते. आणि जर ती फॅक्टरी जागेसकट विकली तर जागेची किंमत, फॅक्टरी बांधली त्याची किंमत, आणि प्लस त्याचं मार्केटमधलं नाव आहे त्याची किंमत, तर ह्या सगळ्याची किंमत काय करोडोमध्ये होते.
त्यामुळे त्याचा जो GST आहे तो काही लाखामध्ये होईल. पण जसं जो परचेस करेल, जो समजा त्यांनी काय करोडमध्ये विकलं समजा आणि त्याचा ITC 10 लाख असेल, तर जो परचेस करेल त्याला 10 लाख रुपये एक्स्ट्रा भांडवल लागेल की नाही लागेल. जो बिझनेस चालू आहे दुसरा कोणतरी टेक ओव्हर केला तर काय होईल, टेक ओव्हर केला तर काय होईल, त्याचे जे काम करणारे माणसं आहेत त्यांचा जो रोजगार आहे तो अबाधित राहील. ती कंपनी चालू राहील तर त्या कंपनीमुळे अनेकांना रोजगार मिळतो, डायरेक्टली आणि इनडायरेक्टली. डायरेक्टली कसा मिळतो, तिकडे जे काम करणारे लोक आहेत त्यांना रोजगार मिळतो. आणि ज्यावेळेस ती कंपनी फॅक्टरी ते गुड्स बनवते, ते जे ट्रान्सपोर्ट करतात, ते गाडीमध्ये भरणारे जे हमाल असतात, अशा अनेकांना इनडायरेक्टली काय मिळतो, तिथे रोजगार मिळतो. मग तो जाऊ नये म्हणून गव्हर्नमेंट काय म्हणतं, बा जो विकत घेतो ना बिझनेस, चालू बिझनेस, तुम्ही विकत घ्या, जेवढी अमाऊंट विकत घ्यायला लागेल तेवढी अमाऊंट द्या, त्याच्यावरती आम्ही GST घेणार नाही. तो GST कर म्हणतो. म्हणजे इथे काय केलं आहे हे बघितलं नाही, इथे हे नाही बघितलं की घेणारा कोण आहे आणि देणारा कोण आहे. जे ट्रान्झॅक्शन आहे ते ज्यावेळेस केलं जाईल, जो कोण करेल, एखादा संपूर्ण बिझनेस ट्रान्सफर होईल किंवा एखादा बिझनेसचा इंडिपेंडंट पार्ट म्हणजे एखादी मोठी कंपनी आहे, त्यांचा एक खत बनवण्याचा कारखाना आहे आणि दुसरा साखरेचा कारखाना आहे. त्यांना असं वाटलं अरे खत बनवण्याचा कारखाना आता काय चालत नाही, तो विकू आपण. तर हे काय झालं, इंडिपेंडंट पार्ट झाला किंवा वेगळा स्वतंत्र पार्ट झाला, तो विकला त्यांनी. तर हे जे व्यवहार आहे, हे जे ट्रान्झॅक्शन आहे, हे सप्लायमध्ये येतं, म्हणजे याच्यावरती टॅक्स लागेल. आणि हे गुड्स देत नाही. संपूर्ण बिझनेस जेव्हा तो विकला जातो तेव्हा हे सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येतं. याला म्हणतात ट्रान्सफर ऑफ गोईंग कन्सर्न. त्याची जमीन, फॅक्टरी बिल्डिंग, सगळे एम्प्लॉई, त्याच्या परचेस ऑर्डर, त्याच्या सेल ऑर्डर, कंपनीचं देणं येणं घेणं सगळं जे आहे हे जो विकत घेईल त्याचं होईल. त्याच्यावरती GST लागणार नाही. जर लागला तर तो परत ITC घेईल, म्हणजे गव्हर्नमेंटला त्यातनं फायदा तर काही नाही आहे. तो इनपुट टॅक्स क्रेडिट घेईल त्याचा, पण तो बिझनेस चालू राहावा आणि दुसऱ्याला घेणं सोयीस्कर पडावं म्हणून याचा GST माफ केलं. ही कॅटेगरी कुठली झाली, म्हणजे ज्या एंट्री आहे जवळजवळ 101 एंट्री आहे. मग त्यात लक्षात ठेवण्याकरता किंवा एंट्री समजून घेण्याकरता अशा काही कॅटेगरी आपण समजून घेतल्या तर ती एंट्री समजून घ्यायला सोपं जाईल. दुसरी एंट्री काय आहे बघा, सर्व्हिसेस बाय वे ऑफ लोडिंग, अनलोडिंग, पॅकिंग, स्टोरेज ऑफ वेअर हाऊसिंग ऑफ राईस. वेअर हाऊसमध्ये वेगवेगळे गुड्स स्टोअर करतात. आता एखादा वेअर हाऊस आहे आणि त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर ही सर्व्हिस आहे. वेगवेगळे गुड्स स्टोअर करण्याला जागा देणं ही सर्व्हिस आहे. 20 लाखाच्या वर गेला ॲग्रिगेट टर्नओव्हर महाराष्ट्रामध्ये तर GST नंबर घ्यायला लागेल आणि तो जे चार्जेस घेईल ते गुड्स ठेवण्याचे त्यावर त्याला GST लावायला लागेल. पण जर त्यांनी लोडिंग, अनलोडिंग, पॅकिंग, स्टोरेज आणि वेअर हाऊसिंग ऑफ राईस ही जर ॲक्टिव्हिटी करतोय तर ही ॲक्टिव्हिटी तो कोणासाठी पण करतो, एक्झाम्पल या सर्व्हिसवरती GST लागणार नाही. अर्थ कळला याचा, की एक पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन किंवा ॲक्टिव्हिटी ही कोणी करो ती एक्झाम्पल असेल, याच्यामध्ये कुठली कंडिशन पण नाही आहे, काही नाही. हे तुम्ही करताय ना, वेअर हाऊसिंग ऑफ राईस असेल आणि त्याचं लोडिंग, अनलोडिंग, पॅकिंग असेल, स्टोरेज असेल तर काय होईल, ही सर्व्हिस एक्झाम्पल. दुसरी कॅटेगरी अशी आहे की एक्झम्पशन टू स्पेसिफाईड सप्लायर. सगळ्या सप्लायरला एक्झम्पशन नाही. मी सप्लाय करतोय, मला एक्झम्पशन असेल, पण तुम्ही सप्लाय करताय, तुमचा सप्लाय एक्झम्पशनसाठी क्वालिफाय होईलच गरजेचं नाही. तिकडे दिलं आहे की स्पेसिफाईड सप्लायरलाच एक्झम्पशन आहे. जसं सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटनी सर्व्हिस दिली, स्टेट गव्हर्नमेंटनी सर्व्हिस दिली, युनियन टेरिटरीनी सर्व्हिस दिली किंवा लोकल अथॉरिटीनी सर्व्हिस दिली, वेअर जेथे जे कन्सिडरेशन आहे फॉर सच सर्व्हिसेस डज नॉट एक्सीड 5,000. गव्हर्नमेंटची कुठली अशी सर्व्हिस, बघा गव्हर्नमेंटची सर्व्हिस आहे तर ती सर्व्हिसच्या डेफिनेशनमध्ये येत असेल तर ती काय होईल,
सॉरी मी काय म्हणायचं आहे की गव्हर्नमेंटची एखादी ॲक्टिव्हिटी आहे ती सप्लायच्या डेफिनेशनमध्ये येत असेल, मग ती ॲक्टिव्हिटी गुड्सची आहे किंवा सर्व्हिसची आहे, जर गव्हर्नमेंट करतोय आणि ती सप्लायच्या डेफिनेशनमध्ये आहे तर ती टॅक्सेबल होईल. पण इथे त्यांनी काय केलं, एक एंट्री दिली की गव्हर्नमेंटनी अशी कुठलीही सर्व्हिस दिली ज्यामध्ये गव्हर्नमेंट जे कन्सिडरेशन आहे ते 5,000पर्यंत घेत असेल तर ह्याच्यावरती गव्हर्नमेंट टॅक्स घेणार नाही, कारण की ती ॲक्टिव्हिटी ती सर्व्हिस काय एकदम केली. आलं लक्षात? छोटी म्हणजे आपल्याला लायसन्स असतं किंवा बर्थ सर्टिफिकेट पाहिजे, डेथ सर्टिफिकेट नोंदणी करायची, अशा कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या गव्हर्नमेंटच्या कामं असतात. मग त्यामध्ये गव्हर्नमेंट काहीतरी चार्जेस घेत असेल. ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे, ऑनलाईन तुम्ही अप्लाय करू शकता, ऑफलाईन करू शकता, मग त्यात काहीतरी चार्जेस असतात. मग ही ॲक्टिव्हिटी गव्हर्नमेंटची आहे. यात गव्हर्नमेंट जर 200 रुपये 300 रुपये चार्ज लावत असेल तर ते 5,000पेक्षा कमी आहे, मग ते एक्झाम. आता इलेक्ट्रिसिटी आहे, आपण जसं टाटा पॉवर आहे, अदानी आहे, MSCB आहे ना, हे वेगवेगळे लोक काय करतात, इलेक्ट्रिसिटी बनवतात आणि ती लोकांना देतात. इलेक्ट्रिसिटी हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे गुड्स आहे आणि जर हे एक्झाम नसेल तर हे टॅक्सेबल आहे. लक्षात. तसं हे गव्हर्नमेंट कुठली सर्व्हिस देईल तर ती अप टू 5,000पर्यंत असेल तर काय होईल, एक्झाम. सर्व्हिसेस बाय अन एंटिटी रजिस्टर अंडर सेक्शन 12AA और 12AA ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट बाय वे ऑफ चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज. चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज आता कसं होतं, ती एंट्री दिलेली आहे, ही एंट्री दिलेली आहे, ह्याच्यामध्ये चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज कशाला म्हणतात याची पण डेफिनेशन आहे. समजलं ना काय. चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज, आता एखादं ट्रस्ट असतं, धर्मादाय संस्था असते, त्याचं रजिस्ट्रेशन 12AA 12AB मध्ये होतं. त्यांनी जर केलं चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज तर एक्झाम आहे. तुम्ही आम्ही केलं, आपण रजिस्टर नाही आहोत 12AA 12AB मध्ये, तर आपण जर केली चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी, चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी आहे, त्याचं ॲक्च्युली मार्केट चार्जेस, समजा एखादं ऑपरेशन करायचं आहे तर 1 लाख रुपये चार्ज आहे. ते ट्रस्ट काय म्हणतं की आमचा, किंवा एखादा व्यक्ती काय म्हणतो की हे आम्ही करून देऊ, तुम्ही 10,000 द्या. 1 लाखाचं ऑपरेशन आमच्याकडे 10,000 होतं. त्यांनी 10,000 जसे घेतले तर ते जर एक्झाम नसतील तर टॅक्सेबल होतं. लक्षात घ्या. आता जर ते टॅक्सेबल आहेत आणि जर इकडे दिलं आहे की चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज आहे तर त्याची पण डेफिनेशन आहे. तर तुमची ॲक्टिव्हिटी त्यामध्ये येत असेल तर तुमची आमची या एंट्रीमध्ये, आपण 12AA मध्ये नाही आहोत, 12AB मध्ये नाही आहोत, तर ते एक्झाम्शन आपल्याला लागू होणार नाही. ॲक्टिव्हिटी तीच करतोय आपण, पण ती सगळ्यांकरता एक्झाम नाही आहे, स्पेसिफिक सप्लायरलाच एक्झाम आहे. समजलं ना काय. हे जसं वरती होतं की वेअर हाऊसिंग ऑफ राईस, हे कोणी करो, हे केलं तर एक्झाम आहे. पण चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज कोणी करो, सगळ्यांकरता एक्झाम नाही आहे. अशा एंटिटी ज्या रजिस्टर आहेत 12AA मध्ये किंवा 12AB मध्ये त्यांनाच एक्झाम राहील. तिसरी कॅटेगरी अशी आहे, एक्झाम्पशन टू स्पेसिफाईड रिसिपियंट. सर्व्हिस घेणारा कोण आहे, सर्व्हिस देणारा कोणी असो, घेणारा कोण आहे. हा तुम्ही ट्रेनमध्ये जात असाल, असा एखादा व्यक्ती आला तो हट्टाकट्टा एकदम आणि तो भीक मागायला लागला, आपल्याला देतो का भीक, आणि जा चांगला काम तर काय करेल. बरोबर आहे ना. म्हणजे तुम्हाला एखादा 10 रुपये द्यायला काय फार मोठी गोष्ट नाही, पण जो मागतोय तो जर हातबल अवस्थेमध्ये असेल तरच आपण देऊ ना त्याला. ही कॅटेगरी तशी आहे की घेणारा कोण आहे. एक्झाम्पशन इज गिवन टू स्पेसिफाईड रिसिपियंट ओनली.
तसा रेसिपियंट असेल तरच एक्झाम्पशन आहे. अदरवाईज सप्लायरने बघायचं की एक्झाम्पशन दिलेलं आहे पण स्पेसिफाईड रेसिपियंटलाच आहे, सगळ्यांना नाही आहे. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी अंडर एनी इन्शुरन्स स्कीम. गव्हर्नमेंटने काय केलं, इन्शुरन्स काढला फॉर टोटल प्रीमियम इज पेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि युनियन टेरिटरी. म्हणजे इन्शुरन्स कंपनी जेव्हा इन्शुरन्स काढते त्याच्यावरती त्या इन्शुरन्स स्कीममध्ये एक्झाम्पशन नाही आहे तर टॅक्स घेणार ते. पण तो इन्शुरन्स जर गव्हर्नमेंटने काढला तर इन्शुरन्स कंपनी टॅक्स घेणार नाही. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू द सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी ॲडमिनिस्ट्रेशन अंडर एनी ट्रेनिंग प्रोग्राम फॉर विच. एखादा ट्रेनिंग प्रोग्राम आहे की बा ह्या लोकांना ट्रेनिंग द्यायचं आहे, जो सप्लायर असेल तो ट्रेनिंग देईल. सप्लायरची ट्रेनिंग जी आहे ही टॅक्सेबल आहे, सर्व्हिस आहे ही टॅक्सेबल आहे. पण जर त्याची जी कन्सिडरेशन आहे ट्रेनिंग प्रोग्रामचं ते 75% किंवा त्यापेक्षा जास्त जो त्याचा खर्च ट्रेनिंगचा बॉर्न बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरीने केला असेल तर ते एक्झाम्पल. ओके, कुठले ट्रेनिंग आहे बघा, जसं कोचिंग क्लासेस आहेत हे ट्रेनिंग दिलं जातं, तिकडे शिकवलं जातं, हे टॅक्सेबल आहे. पण तेच गव्हर्नमेंटने सांगितलं की तुम्ही हे आदिवासी महिला आहेत यांना तुम्ही ट्रेनिंग द्या, कसलं शिवणकाम शिकवा किंवा असे कुठलेही या समाजाला तुम्ही ह्या लोकांना या प्रकारे ट्रेनिंग द्या जेणेकरून त्यांना काही रोजगार मिळेल. आणि त्यांची फीस गव्हर्नमेंट पे करतं. किती? 75% किंवा त्याहून जास्त. त्या लोकांना सांगितलं की तुम्ही 10% द्या, 90% आम्ही देऊ. ज्यांना खरं शिकायचं आहे त्यांना आम्ही ट्रेनिंग देऊ, 10% द्या. 10% दिले ते लोक शिकायला येतील. फुकट दिलं तर कोण येतील, मग 2 दिवस 4 दिवस येणार नाही. असं काय करायला लागतं की खरंच ज्यांना वाटतं की आपण शिकावं आणि आपल्याला फायदा व्हावा त्याकडनं काहीतरी मिनिमम मूल्य घ्या, बाकी गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्यूट करेल. तर ह्या केसमध्ये जो सप्लायर आहे जो ट्रेनिंग देतोय त्याचा नॉर्मल सप्लाय टॅक्सेबल आहे, पण गव्हर्नमेंटला दिला तर तो एक्झाम्पल. मग इथे रेसिपियंट कोण आहे? गव्हर्नमेंट नाही आहे तर तो सर्व्हिस देईल, आपला टॅक्स त्याला घ्यायला लागेल, जमा करायला लागेल गव्हर्नमेंट. ही झाली तिसरी कॅटेगरी. चौथी कॅटेगरी अशी आहे की एक्झाम्पशन टू स्पेसिफाईड सप्लायर आणि स्पेसिफाईड रेसिपियंट. म्हणजे जर स्पेसिफाईड सप्लायर आहे, स्पेसिफाईड रेसिपियंट नाही आहे तर एक्झाम्पशन नाही. म्हणजे सप्लायर आणि रेसिपियंट हे दोन्ही कोण असले पाहिजे हे दिलं आहे. म्हणजे इकडे सर्व्हिसेस बाय आणि टू हे दोन्ही मॅच झालं तरच एक्झाम्पशन आहे, अदरवाईज नाही. एक्झाम्पल बघा, सर्व्हिसेस बाय द एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन टू पर्सन्स गवर्न अंडर द एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ॲक्ट 1948. दुसरं सर्व्हिसेस बाय नॅशनल पेन्शन स्कीम ट्रस्ट टू इट्स मेंबर. सप्लायर आणि रिसिपियंट फिक्स आहे. अगेन्स्ट कन्सिडरेशन इन द फॉर्म ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन फीज. जी फीज गेली होते त्याच्यावरती GST येणार. म्हणजे जेवढी एक्झाम्पशन्स आहेत समजा 100 असतील, 100+ असतील तर ती अशा प्रकारे वाटत असताना तुम्हाला हे बघायचं आहे की ॲक्टिव्हिटीज काय, सप्लायर कोण आहे, रेसिपियंट कोण आहे आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पशन कशा प्रकारे आहे. मग ॲब्सोल्यूट आहे का कंडिशनल आहे. आपण एक काय बघितलं 11.1 मध्ये की गव्हर्नमेंट एक्झाम करेल बाय नोटिफिकेशन आयदर ॲब्सोल्युटली किंवा सब्जेक्ट टू सच कंडिशन. फुल्ली किंवा पार्टली करेल एक्झाम आणि त्यामध्ये डेट दिली जाईल ती त्या डेटपासून एक्झाम्पशन असेल. 11.2 मध्ये स्पेशल ऑर्डर होतं, त्यामध्ये स्पेशल ऑर्डरमध्ये अंडर सर्क्युमस्टन्सेस ऑफ ॲन एक्सेप्शनल नेचर टू बी स्टेटेड इन सच ऑर्डर. त्या ऑर्डरमध्ये दिलेलं असेल की एक्झाम्पशन का दिलेलं आहे इन द पब्लिक इंटरेस्ट. आणि 11.3 मध्ये काय दिलं की एक्सप्लेनेशन दिलं जाऊ शकतं 1 वर्षाच्या काळामध्ये ती एक्झामिनेशन एंट्री इन्सर्ट झाल्यापासून. आता असे गुड्स आहेत वेगवेगळे. गुड्समध्ये काय कॉम्प्लिकेशन नाही आहे, गुड्समध्ये काय अशा प्रकारचे गुंतागुंत नाही आहे.
किंवा हे गुड्स आहे, फिश आहे, लाईव्ह फिश, हा एक्झाम्पल. पण तिकडे दिलं असेल की फिश जर फ्रीजरमध्ये ठेवले असतील तर मग एक्झाम्पशन नाही, तर मग नाही. तर तेवढंच बघायला लागतं की नॉर्मली फिश असे काढले समुद्रात ना आणि ते विकले. पण असे मोठे मोठे सप्लायर असतात ते एक्सपोर्ट करतात किंवा मोठ्या मोठ्या हॉटेलला विकतात. तर ते सप्लायर जो काढतो ॲक्च्युलीमध्ये ते फिश त्याच्याकडे विकत घेतात. ते विकत घेऊन ते स्टोअर करतात आणि स्टोअर करून नंतर ते विकतात. तर जो पहिले घेऊन विकतो ते एक्झाम्प्ट होईल, दुसरा तो स्टोअर करतो आणि नंतर मग पुढे तो विकतो. फ्रेश मिल्क, पोटॅटोज, ग्रॅप्स, इंडियन नॅशनल फ्लॅग, प्लास्टिक बँगल्स, HSN कोड दिला आहे त्याचा मला यादी मिळेल. हे गुड्स एक्झाम्प्ट आहेत, ते एक्झाम्प्ट आहे. आणि पुढे कॉलम असतो की कंडिशन काय, त्याप्रमाणे बघायचं की तो एक्झाम्पशन त्यातल्या कंडिशन फार गुंतागुंतीच्या नाही आहेत गुड्समध्ये. तुम्ही सर्व्हिसला या, सर्व्हिसला बघा. सर्व्हिसेस रिलेटेड टू चॅरिटेबल अँड रिलिजियस ॲक्टिव्हिटीज. आत्ता आपण जी त्यात मला कॅटेगरीज दिल्या त्यात ही एंट्री होती ना आता, सर्व्हिसेस बाय अन एंटिटी रजिस्टर अंडर सेक्शन 12AA 12AB ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 बाय वे ऑफ चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज. एवढंच दिलं आहे. तर यामध्ये काय बघायचं की इन ऑर्डर टू क्लेम एक्झम्पशन फॉलोइंग 2 कंडिशन्स मस्ट बी सॅटिस्फाईड. पहिलं काय, जी एंटिटी आहे शुड बी रजिस्टर अंडर सेक्शन 12AA किंवा 12AB आहे का, ते एक्झम्पशन त्यानं. आणि दुसरं काय बघायचं, द एंटिटी मस्ट कॅरीड आउट 1 or more ऑफ द स्पेसिफाईड चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज. आता चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज ते कुठल्या करतात, आता चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज कुठल्या करतात हे डिफाईन केलं आहे. द टर्म चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी मीन्स ॲक्टिव्हिटीज रिलेटिंग टू. आता हे एक्झाम्पशन जे आलेलं आहे 12/2017 हे मी काढतो बघा. याच्यामध्ये एंट्री नंबर 1 दिला इकडे, सर्व्हिसेस बाय अन एंटिटी रजिस्टर अंडर सेक्शन 12AA. पुढे ह्यात अमेंडमेंट होऊन 12AB पण आलं बाय वे ऑफ चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी. एवढंच आहे ना, किती शब्द असतील, 10-12 शब्द आहेत. खाली याल तुम्ही, खाली याल, हे किती एंट्री आहे तुम्हाला दिसेल. किती एंट्री आहे, 81 एंट्री दिल्या पहिल्यांदा. आणि याच्या खाली दिलं ABCD हे शब्द वरती वापरले. ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मीन्स काय हे खाली दिले. अप्रूव्ड वोकेशनल कोर्सेस मीन्स काय हे खाली दिले. आपल्याला काय बघायचं आहे, चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज काय ना, हे खाली दिले. वरती जरी 10-12 शब्द दिसले तरी या डेफिनेशनमुळे चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज ज्या आम्हाला वाटतात त्या नाही, त्यांनी दिल्यात. ह्या ॲक्टिव्हिटीज जर करत असतील तर आम्ही ह्याला म्हणतो चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज. कळलं, ते कशाला म्हणतात चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज हे त्यांनी कुठे दिलं आहे, हे त्यांनी दिलं आहे त्या नोटिफिकेशनच्या खाली. आर आहे नाही, आर. याप्रमाणे खाली डेफिनेशन दिल्या त्या बघायला लागतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला. आता ह्याचा अर्थ बघायला लागेल. तर ह्या अर्थाप्रमाणे तुमची सर्व्हिस जर का सेल्फ ॲक्टिव्हिटी असेल तर त्यांनी काय दिलं आहे, चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी मीन्स ॲक्टिव्हिटी रिलेटेड टू पब्लिक हेल्थ बाय वे ऑफ. हा त्यातला एक पॉईंट आहे. दुसरा पॉईंट आहे ॲडव्हान्समेंट ऑफ रिलिजन, स्पिरिच्युअल और योगा. ही ॲक्टिव्हिटी कोण करते, बाबा रामदेव आहे. त्यांनी एक असा कार्यक्रम ठेवला की 3 दिवसाचं काय ॲडव्हान्समेंट ऑफ रिलिजन, स्पिरिच्युअलिटी और योगा आहे. तर ते फ्री ऑफ चार्ज करत नाही, ते चार्जेस घेतात.
आणि जर इथे 3 दिवस कार्यक्रम चालणार नसेल तर इथे राहण्याची व्यवस्था आहे, त्यांना नाश्ता जेवण दुपारचं असेल द्यायला लागेल ना सगळं. मग ह्या सगळ्याची इन्क्लूड ते फीज घेतात. पुढे ॲडव्हान्समेंट ऑफ एज्युकेशनल प्रोग्राम्स, स्किल डेव्हलपमेंट रिलेटिंग टू, आणि चौथं प्रिझर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट इन्क्लुडिंग वॉटरशेड फॉरेस्ट आणि वाईल्डलाईफ. म्हणजे ह्या त्यांनी 4 मुद्दे दिले असले तरी त्या मुद्द्यांमध्ये पण आणखीन परत खाली क्लॉथ मला दिसतात की पब्लिक हेल्थ बाय वे ऑफ केअर ऑफ काउन्सिलिंग ऑफ केअर ऑर काउन्सिलिंग ऑफ केअर ऑफ काउन्सिलिंग कोणाची, परत ते बघायचं. म्हणजे पब्लिक हेल्थ बाय वे ऑफ केअर ऑफ काउन्सिलिंग सगळ्यांकरता नाही. सप्लायर कोण आहे, जो रजिस्टर आहे 12AA मध्ये, तो काय करतोय, अशी ॲक्टिव्हिटी करतोय केअर ऑफ काउन्सिलिंग ऑफ टर्मिनली इल. एखादा व्यक्ती गंभीर आजारी आहे, त्याला फिजिकली और मेंटली तो डिसेबल झालेला आहे, त्याला अपंगत्व आलेलं आहे, अशा व्यक्तीचं केअर आणि काउन्सिलिंग ते ट्रस्ट करतं. म्हणजे एका असा व्यक्ती आहे त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवला तर फार खर्च होईल. मग असं जे काही ट्रस्ट असतं ते अशा लोकांची काय करतात, तिकडे केअर आणि काउन्सिलिंग करतात. तो व्यक्ती बरा होईल बरा होणार नाही माहिती नाही, मग ह्याला काय करायचं, त्याला सोडू शकत नाही आणि त्याच्यासाठी जो खर्च आहे तो खूप होतो. मग कमी खर्चामध्ये केअर आणि काउन्सिलिंग अशा संस्था करतात ज्या रजिस्टर आहेत 12AA मध्ये 12AB मध्ये. ते नॉमिनल चार्जेस घेतात, त्याच्यावर GST लागणार नाही. समजलं ना काय. पर्सन्स अफेक्टेड विथ HIV और एड्स, अशा व्यक्तीची केअर आणि काउन्सिलिंग कोण करेल, ते 12AA मध्ये. दुसरं कोण करेल तर टॅक्सेबल आहे. जर दुसऱ्या कुठल्या एंट्रीज एक्झाम नसेल तर टॅक्सेबल होईल. ह्या एंट्रीप्रमाणे काय होतं, जर ह्याच्याकडनं लोकांकडनं पैसे घेतले किंवा हा आमचा व्यक्ती आहे नातेवाईक आहे याला तुम्ही सांभाळा, याचं केअर आणि काउन्सिलिंग करा, चार्जेस पे करू, याच्यावर GST येणार नाही. पर्सन्स ॲडिक्टेड और डिपेंडन्स फॉर्मिंग सबस्टन्स सच ॲज नार्कोटिक ड्रग्स और अल्कोहोल. एखादा व्यक्ती खूप असा आहारी गेला तर त्याला अशा प्रकारचं एखादं सेंटर असतं, तिकडे जाऊन ठेवलं जातं ही सवय सोडवा तुम्ही. पब्लिक अवेअरनेस ऑफ प्रिव्हेंटिव्ह हेल्थ, फॅमिली प्लॅनिंग और प्रिव्हेंशन ऑफ HIV इन्फेक्शन. अवेअरनेस प्रोग्राम आहे तो अरेंज करतात. आता याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह हेल्थ, फॅमिली प्लॅनिंग आणि प्रिव्हेंशन ऑफ HIV इन्फेक्शन याविषयी ते काउन्सिलिंग करतात. फुकटमध्ये करत नाही, चार्जेस घेतात तर एक्झाम्शन. फुकटमध्ये केलं तर प्रश्नच नाही काय, पण जर चार्जेस घेत असतील तर याच्यावरती GST लागणार नाही. हे सोपं आहे कळायला. ॲडव्हान्समेंट ऑफ रिलिजन, स्पिरिच्युअलिटी और योगा. ओके, याच्यावरती पण मग ॲक्च्युली योगाचे चार्जेस वेगळे असतील शिकवण्याचे आणि राहण्याचे खाण्याचे वेगळे असतील. मग सगळ्यावरती एक्झाम्शन आहे का, मग त्याच्यावरती क्लेरिफिकेशन दिलेलं आहे, ते खाली आहे, मी सांगतो नंतर. ठीक आहे. आता पुढे ॲडव्हान्समेंट ऑफ एज्युकेशनल प्रोग्राम्स, स्किल डेव्हलपमेंट रिलेटिंग टू अबॅन्डन, ऑर्फन और होमलेस चिल्ड्रन. अनाथ मुलं, ज्यांना मुलांना सोडून दिलं आहे, बेघर मुलं, अशा मुलांकरता काय स्किल डेव्हलपमेंट, एज्युकेशनल प्रोग्राम, स्किल डेव्हलपमेंट रिलेटिंग टू फिजिकली और मेंटली अब्यूज, ट्रॉमाटाइज पर्सन्स, आघात झालेल्या व्यक्ती, शोषण झालेल्या व्यक्ती, फिजिकली किंवा मेंटली आघात झालेल्या किंवा त्यांचं शोषण झालं आहे अशा व्यक्तींचं एज्युकेशनल किंवा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम. कैद्यांकरता एज्युकेशनल किंवा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम. पर्सन्स ओव्हर द एज ऑफ 65 इयर्स, असा व्यक्ती याचं वय 60 वर्षाहून जास्त आहे. एक कंडिशन. दुसरी कंडिशन, तो राहणारा कुठला आहे, तो रुरल एरियामधला आहे. जर वय 65पेक्षा कमी आहे, एक्झाम्शन लागू होणार नाही. वय 65पेक्षा जास्त आहे, यस, पण राहणारा अर्बन एरियामधला आहे, एक्झाम्शन लागू होणार नाही.
हे एक्झाम्शन कसं आहे, हे एक्झाम्शन कंडिशनल आहे. या कंडिशन आहे, या सॅटिस्फाय होत असतील तरच एक्झाम्शन मिळेल. प्रिझर्वेशन, आता तुम्ही एखादं ऑडिट करत असाल, असे कुठलं एक्झाम त्यांनी घेतलेलं आहे, तर तुम्हाला बघायला लागेल की एक्झाम्शन कुठल्या एंट्रीप्रमाणे आहे. मग त्या एंट्रीमध्ये ते कंडिशनल आहे का ॲब्सोल्यूट आहे. जर ॲब्सोल्यूट आहे तर काय प्रश्न नाही, पण जर कंडिशनल असेल तर मग त्या कंडिशन तिथे फुलफिल झाल्या होत्या का हे बघावं लागेल. मग ते बरोबर त्यांनी एक्झाम केलं आहे हे कळेल. प्रिझर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट इन्क्लुडिंग वॉटरशेड, फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ, पर्यावरणाचं रक्षण, पाणलोट, जंगले आणि वन्यजीवांसह याविषयी काही सर्व्हिस असेल तर ती एक्झाम. आता याच्यामध्ये ओनली दोज सर्व्हिसेस प्रोव्हायडेड, त्याच सर्व्हिसेस म्हणजे ती जी संस्था आहे 12AA किंवा 12AB रजिस्टर, त्यांनी ते अनेक सर्व्हिस देत असतील, त्या सगळ्या काय एक्झाम नाही आहेत. या ॲक्टिव्हिटी ते दिल्यात वरती, त्याच्याकरताच काय हे एक्झाम्शन आहे. देअर कुड बी मेनी अदर सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय सच चॅरिटेबल अँड रिलिजियस ट्रस्ट विच आर नॉट covered by the definition of charitable activities and hence such activities would attract GST. त्यावर GST लागेल. ओके. आता जसं अशी काही मंदिरं आहे आपल्याकडे, त्या मंदिराच्या परिसरामध्ये एखाद्याला जाहिरात लावायची असेल तर तेवढा तुम्ही ते बोर्ड लावा, 1 वर्षाकरता आम्हाला तुम्ही चार्जेस द्या. तिकडे काय होतं, एक मंदिर आहे तिकडे रोज 100-200 लोक जातात, तर त्या मंदिराला मेंटेनन्सचा खर्च जो आहे तो त्यांना पुरेसे पैसे मिळत नाही. त्यांनी अशा प्रकारे सांगितलं लोकांना की जर तुमच्या व्यवसायाची जाहिरात तुम्हाला इथे लावायची असेल, आम्ही साईज ठेवली, या साईजमध्ये जाहिरात लावायची तर एवढे चार्जेस, मोठा बोर्ड पाहिजे ते एवढे चार्जेस. त्यांनी ते बोर्ड बनवून घेतले, ते बोर्ड लावले, ते सांगितलं या बोर्डवर तुमची जाहिरात पाहिजे असेल तर याचे एवढे चार्जेस. वेगवेगळ्या जागा आहेत, त्या जागेवर त्यांनी चार्जेस फिक्स केले. मग जो बिझनेस सांगेल की आमची जाहिरात इथे लावा, मग जाहिरात तो बनवून आणा आणि तिकडे लावा, त्या मंदिराला चार्जेस द्यायचे. आता ही काय चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी नाही आहे, त्यांनी त्याचे पैसे घेतले तर हीच सप्लायमध्ये येत असेल ही ॲक्टिव्हिटी, तर ही काय होईल, जर एक्झाम नाही तर टॅक्सेबल होईल. जे एक्झाम दिलेलं असेल ते एक्झाम्शनला कसं आहे, फॉर इन्स्टन्स ग्रँट ऑफ ॲडव्हर्टायझिंग राईट्स टू अ पर्सन ऑन द प्रिमायसेस ऑफ द चॅरिटेबल रिलिजियस ट्रस्ट or on publication of the trust or granting admission to event, functions, celebrations, shows against admission ticket or fee etc. would attract GST. कळलं ना. बाकीच्या ॲक्टिव्हिटीज जर दुसऱ्या कुठल्या एंट्रीमध्ये एक्झाम नसतील, तुम्हाला एखादी पूजा करायची आहे, तुम्ही त्या मंदिरात गेला तर तुम्हाला पूजा करायची, चतुर्थी आहे त्याची कुठली पूजा होते, तिकडे एकादशी आहे कुठली पूजा होते, तर तुम्हाला सगळं साहित्य वगैरे ते प्रोव्हाइड करतील, तुम्हाला पूजा करायची आहे, तुम्हाला 5,000 रुपये द्यावे लागतील. आता ही जर का एंट्री आहे ही दुसऱ्या कुठल्या ठिकाणी एक्झाम नसेल तर याच्यावर GST लागेल. आता अष्टविनायक बघा वगैरे आहेत, तिकडे असे जी मी ऐकलं की नाही का, अष्टविनायक महड आहे, पाली आहे, तिकडे तुम्हाला अशी पूजा वगैरे करायची असेल तर ते चार्जेस घेतात. आता ते ट्रस्ट जे आहे हे रजिस्टर जर असेल, समजा धर्मादाय संस्था आहे 12AB ते रजिस्टर असेल, तर जर ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती सप्लायमध्ये येते की नाही, तर त्यांना एवढे पैसे मिळतात, हे सगळं पूजा वगैरे करून त्यांना जे पैसे मिळतात त्यातून त्यांच्या मंदिराचा मेंटेनन्स होतो. रंगरंगोटी करायला लागते, मंदिराला साफसफाई करायला लागते, बराच खर्च असतो, तो त्यातून त्यांना मिळतो. त्यांचा टर्नओव्हर 20 लाखाच्या पुढे असेल, हे ज्याला पैसे मिळतात, डोनेशन मिळतं आणि अशा ॲक्टिव्हिटीतून पैसे मिळतात, ह्याच्यावरती GST लागेल की नाही लागेल. आता जर ही ॲक्टिव्हिटी आहे, एखादं ट्रान्झॅक्शन आहे, ते सप्लायमध्ये येत असेल, आपण ते सप्लायमध्ये बघितलं, जर हे एक्झाम नसेल तर हे टॅक्सेबल होईल. हे शेड्यूल 3 येत नसेल तर सप्लायमध्ये येईल, सप्लायमध्ये येईल तर आयदर टॅक्सेबल होईल किंवा एक्झाम होईल. आलं लक्षात.
आता जे सर्क्युलर खाली दिलं आहे यामध्ये हे क्लिअर केलं आहे अशा काय गोष्टी. सर्व्हिसेस प्रोव्हायडेड बाय एंटिटी रजिस्टर अंडर सेक्शन 12AA ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 बाय वे ऑफ ॲडव्हान्समेंट ऑफ रिलिजियन स्पिरिच्युअलिटी और योगा आर एक्झाम. Fee or consideration charged in any other form from the participants or participating in a religious yoga meditation program or camp meant for advancement religion spirituality or yoga shall be exempt. आता एक कार्यक्रम असा आहे सकाळी चालू होईल संध्याकाळी संपेल किंवा सकाळी 5 ते 10 आहे संपेल, पण जर तिथे राहायचं आहे 3 दिवस आहे the residential program or camp where the fee charge including cost of lodging, boarding, राहण्याचे खाण्यापिण्याचे खर्च घेतले shall also be exempt. आता हे काय एक्झाम्प्ट आहे बघा. मुख्य सप्लाय काय, मुख्य सप्लाय काय, तो योगाचा कार्यक्रम आणि काय कार्यक्रमाबरोबरच राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था, हा काय झाला मग कंपोजिट सप्लाय. मग प्रिन्सिपल सप्लाय एक्झाम्प्ट आहे तर कंपोजिट सप्लाय पण काय होईल एक्झाम्प्ट. प्रिन्सिपल सप्लाय टॅक्सेबल आहे तर ॲडिशनल चार्जेस घेतले असतील ते कंपोजिट सप्लायमध्ये काय मुळे काय होतात. प्रिन्सिपल सप्लाय केला तो हे होईल, प्रिन्सिपल सप्लायचा रेट 12% GST आहे. ट्रान्सपोर्ट करतो ट्रान्सपोर्ट रेट 5% आहे, पण जर का ट्रान्सपोर्ट हे मी कंपोजिट सप्लायला टाकतो आणि जर माझा प्रिन्सिपल सप्लाय हा 28% असेल तर एकूण GST 28% होईल. या तत्वाप्रमाणे इथे योगाचा प्रोग्राम आहे. मग राहण्याची खाण्याची व्यवस्था ॲक्च्युली राहणं आणि खाणं टॅक्सेबल. तुम्ही हॉटेलला गेलात तर GST लागेल 5%, पण इथे लागणार नाही कारण की हा मुख्य सप्लाय नाही आहे. जी फीज घेतली आहे जो तिकडे योगाचा कार्यक्रम आहे मेडिटेशन प्रोग्राम आहे त्याकरता घेतली आहे, त्यामुळे काय होईल ती संपूर्ण एक्झाम. कॉस्ट ऑफ लॉजिंग बोर्डिंग shall also be exempt as long as the primary and predominant activity, objective and purpose of the such residential program or camp is advancement of religious spirituality or yoga. However, if charitable or religious trust merely or primarily provide accommodation or serve food and drink against consideration in any form including donation, such activities will be taxable. मी त्या ठिकाणी गेला साईबाबाचं मंदिर आहे त्यांच्या ट्रस्टचं तिथे खाण्याची व्यवसायाने केलेली आहे, जेवण असं ट्रस्टतर्फे तुम्ही घेऊ शकता. चार्जेस आहेत 50 रुपये 10 रुपये 20 रुपये. ही वेगळी ॲक्टिव्हिटी आहे, ही एक्झाम नाही होत, ही टॅक्सेबल होईल. राहण्याची वेगळी व्यवस्था आहे, मग ते म्हणतील की डोनेशन म्हणून तुम्ही कुठल्याही फॉर्ममध्ये द्या तर टॅक्सेबल होईल. दुसऱ्या कुठल्या एंट्रीमध्ये एक्झाम नसेल तर टॅक्सेबल होईल. सिमिलरली ॲक्टिव्हिटी सच ॲज होल्डिंग और फिटनेस कॅम्प और क्लासेस सच ॲज दोज इन ॲरोबिक्स डान्स म्युझिक एक्सेट्रा विल बी टॅक्सेबल. हे योगा नाही आहे, हे ॲक्टिव्हिटीज योगामध्ये येत नाही. 2 एक्झाम्पल आहेत, ही पण तुम्ही वाचा कळून जाईल. ओके, एक एक एंट्री या प्रकारे तुम्ही समजून घ्याल तर तुम्हाला एक्झाम्शन लागू होतं की नाही काय. इथे ब्रेक घेऊया.